नमस्कार रसिकाओ, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 28 ऑक्टोबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला एका कोपऱ्यात पार्टीमध्ये उभी असते. रेवती आणि रेवतीची आई तिथे येतात आणि रेवती तिला विचारते, ताई काय झालंय? त्यावर कालिंदी सांगते, ज्या विषयावर बोलायला पाहिजे तिथे तोंड हिचं गप्प का आहे? तर लीला सांगते की मावशी आई जाऊ दे ना. कालिंदी सांगते, अगं आवाज चढव ना, तू सांग त्यांना तू त्यांची सासू आहेस. तुझा असा अपमान करायचा हक्कच नाहीये त्यांना. असं सांग, कळत नाहीये का तुला? त्याच वेळी तिथे दुर्गा येते आणि दुर्गा सांगते, लायकी नसतानाही जहागीरदारांशी बरोबरी केली तर दुसरं काय होणार? कालिंदी सांगते, हे बघा तुम्ही आमचा असा अपमान करू शकत नाहीये इथे. दुर्गा रेवतीला पैसे देते आणि सांगते की तुमची नुकसान भरपाई हा दिवस लक्षात ठेवायचा. त्यावर कालिंदी लीलाला म्हणते, अगं आता तरी तोंड उघड, तू कोण आहेस ते विसरली आहेस का? त्यावर दुर्गा म्हणते, कोण आहे ती? मला तरी कळू दे, कोण आहे ती? त्यावर कालिंदी सांगते, ही आठवण करून देत नाहीये तर मीच आठवण करून देते, ही ना तुमची सासू आहे, अभिराम जहागीरदारांची बायको. त्यावर दुर्गा म्हणते, आणि त्याच अभिराम जहागीरदारांनी हिला घराबाहेर काढलंय कायमचं. दुर्गा लीलाला सांगते, तू सांगितलं नाहीस ह्यांना? त्यावर कालिंदी म्हणते, घरातून हकलून दिलंय म्हणजे? कालिंदी खूप घाबरलेली असते. दुर्गा कालिंदीला सांगते, एजेंनी हिला फक्त हकललं नाहीये तर हकलताना हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून घेतलं होतं. तू आता माझी कोणीही नाहीस असं तोंडावर सांगितलं आणि मग हकललं. आता एजेंनाच हे लग्न मान्य नसेल तर आम्ही तरी हिला आमची सासू म्हणून मान देण्याची काय गरज आहे? कालिंदीला हे सगळं ऐकून खूप शॉक बसतो. ती लीलाला विचारते, एजेंनी तुला हकलून दिलंय का? अगं बोल ना, रात्री तू घरी आलीस ते तुला हकलून दिलं होतं तेव्हाच आली होतीस का? त्यावर दुर्गा म्हणते, ती काय उत्तर देणार, आपली लायकी नसतानाही श्रीमंतांची बरोबरी केली ना की असं होतं. दुर्गा कालिंदीला सांगते की खरं तर तुमची लायकी आमच्या घरी फरशी पुसण्याची सुद्धा नाहीये, हे सगळं ना तुमच्याचमुळे होतंय. आणि ती लीलाला म्हणते, तुझ्याच मावशी आईने हे तुझ्या डोक्यात भरवलं ना, तू एजंटशी लग्न कर. आणि तुझ्या इतकी अतिशय चुकीची मुलगी आमच्या घरात आली आणि ही चुकीची मुलगी आता आमच्या घरात परत आम्ही येऊ देणार नाही. एजंटनी तुला घराबाहेर हकललं तर आहेच, आता आम्ही सुद्धा तुला घरात पुन्हा घेणार नाही. आमच्या घराचं नुकसान झालेलं आम्हाला सहन होणार नाही. तुमची वेंधळी आणि धांदरट मुलगी तुम्हाला लखलाभ. खरं तर आईची जबाबदारी असते मुलीला चांगलं वळण लावणं, तिला संस्कार देणं. पण आईलाच शिस्त नसेल तर ती मुलीकडे कुठून येणार? ते ऐकताच लीला चिडते आणि सांगते, माझ्या मावशी आईने आजपर्यंत माझ्यासाठी किती आणि काय काय केलंय ना, ते तुम्हाला सांगायची मला गरज वाटत नाहीये आणि हे जाणून घ्यायचा हक्कही नाहीये तुम्हाला. लीला मावशी आई आणि रेवतीला सांगते की बस झालं, आता आपण इथे क्षणभरही राहायचं नाहीये. ह्या असल्या माणसांचे पैसेही नको आणि त्यांच्या ऑर्डर्सही नको. त्या तिथून निघतच असतात तिघी. तेवढ्यातच तिथे लक्ष्मी आणि सरस्वती येतात आणि लक्ष्मी तिघींना म्हणते, कुठे चाललाय तुम्ही तिघी? ऍडव्हान्स पेमेंट घेतलंय तुम्ही, लक्षात आहे ना? इथे तुम्हाला डेझर्ट सर्व करायला आणलंय, त्यामुळे पार्टी संपल्याशिवाय तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. त्यावर लीला चिडून म्हणते, अजिबात नाही, आम्ही इथे डेझर्टचा काउंटर लावायला आलो होतो, तुमच्या घरचा नोकर नाहीये. आम्ही आमचं काम चोख केलंय आणि जिथे माझ्या मावशी आईचा अपमान होतो ना तिथे मीच काय, कोणीच थांबणार नाही. त्यावर दुर्गा म्हणते, जा, पण इथून गेल्यावर परिस्थिती बदलणार नाहीये. तुला आता एजंटच्या आयुष्यात आणि जहागीरदारांच्या आयुष्यात जागा नाही, हे लक्षात ठेव आणि मग जा. त्यावर लीला दुर्गाला बोलते की त्यापेक्षा तुम्हीच माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुम्हाला मान्य असो किंवा नसो, माझं एजंटशी लग्न झालंय आणि मी त्यांची बायको आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कितीही त्रास होत असला ना तरी मी तुमची सासू आहे. असे म्हणून लीला जातच असते. तेवढ्यात सरस्वती म्हणते, आणि तिसरी गोष्ट? त्यावर लीला म्हणते, तिसरी गोष्ट? असे म्हणून ती रेवतीच्या हातातले पैसे घेते आणि पुन्हा दुर्गाच्या हातात देते आणि सांगते, तिसरी गोष्ट तुम्हाला वेळ आल्यावर कळेलच. असे म्हणून लीला
रेवती आणि कालिंदी तेथून निघून जातात आणि इथे एजे कारने जात असतो. मध्येच त्याची गाडी तो रस्त्याला थांबवतो आणि त्याला दिसते की एक मुलगा फुगे विकत असतो. तो त्या मुलाला स्वतःजवळ बोलवतो आणि सांगतो की तू या फुग्यांबरोबर स्वतः खेळत नाहीस का? त्यावर तो मुलगा म्हणतो, वाटतं ना साहेब, पण माल नाही विकला तर खाणार काय? ते ऐकून एजेला लीलाची आठवण येते की लीला सुद्धा एकदा मुलांना फुगे देत होती. एजे त्या मुलाला पैसे देतो आणि सगळ्या फुग्यांबरोबर तू खेळ असे सांगतो. तो मुलगा तिथून जाताना सांगतो, अंकल थँक्यू. ते बोलल्यावर एजेला पुन्हा लीलाची आठवण येते. एजेच्या डोळ्यासमोर लीला अनाथाश्रमातील मुलांबरोबर खेळतानाची आठवते आणि एजेचं मन दुःखी होतं आणि एजे तिथून निघतो. इथे आजी विश्वरूपला सांगतात की एक चढण्यासाठी शिडी घेऊन ये. त्यावर विश्वरूप म्हणतो, असं कोणतं काम आहे? त्यावर आजी म्हणतात की अंतराचा फोटो काढायचा आहे. विश्वरूप ते ऐकून शॉक होतो आणि सांगतो, आजी हा तुम्हाला माहितीये ना, हा अंतरा मॅडमचा फोटो अति महत्वाचा फोटो आहे. का गरिबाची चेष्टा करताय? आता मला कळतंय तुम्हाला फोटो काढायचा नाहीये, तुम्हाला या गरीबाला नोकरीवरून काढायचा आहे. विश्वरूप सांगतो, आजी मी जर या फोटोला हात लावला हे जरी एजेना कळलं ना तरी खूप मोठा मॅटर होईल. आजी विश्वरूपला सांगते, काही होणार नाही, मी करायला सांगितलंय असं सांग त्याला. विश्वरूप आजीना सांगतो, आजी अंतरा मॅडमची जागा या घरात कोणी घेऊ शकणार नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे. हा लीला मॅडम लग्न करून या घरात आल्या पण त्या सुद्धा अंतरा मॅडमची जागा घेऊ शकल्या नाही. कसं आहे, अंतरा मॅडमची जागा वेगळी, लीला मॅडमची जागा वेगळी आणि प्रश्न हा जागेचा नाही माणसांचा आहे आणि प्रश्न हा तो तर केव्हाच सुटलाय ना. त्यावर आजी सांगतात, कळतंय मला तू काय बोलतोयस ते, शिडी घेऊन ये जा. त्यावर विश्वरूप टेन्शन मध्ये येतो आणि सांगतो, ह्यांना खरंच कळलंय का मी काय बोलतोय ते. इथे कालिंदी लीलाला खेचत घरात घेऊन येते आणि एका रूम मध्ये बंद करते आणि सांग, काय वाटत होतं तुला? ज्या परिस्थितीत तुझं लग्न झालंय तर त्या जहागीरदारांच्या सुना तुझ्यासाठी काही पायघड्या घालणार होत्या का? तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीने श्रीमंताच्या घरात लग्न केल्यानंतर स्वतःचं स्थान निर्माण करावं लागतं तिला. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण एवढी अक्कल आहे कुठे तुला? असे म्हणून कालिंदी लीलाला मारते. चुका चुका, आयुष्यभर तू चुकाच केल्या आहेस आणि तुझ्या लक्षात राहत नाही ना, म्हणून ह्या सगळ्या तुझ्या चुका मी लिहून ठेवल्या आहेत. लहानपणापासून मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटायची, या तुझ्या चुका करण्याची, तुझ्या धांदरटपणाची. पण तुझ्या या अशा वागण्यामुळे माझ्या रेवतीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पण बाप्पाची कृपा झाली आणि तुझं लग्न त्या एजंटशी झालं. म्हटलं आता सगळं नीट होणार, माझं आयुष्य अगदी सुखी समाधानी होणार. या घरात भरपूर पैसा, सोनं नाणं येणार, डोक्यावरचं कर्ज जाणार. माझ्या रेऊ असे बोलतच ती थांबते आणि म्हणते, नाही पण मीच चुकीची होती. तुझ्यासारखी मुलगी आयुष्यात कधी सुधारू शकत नाही. लीला कालिंदीच्या जवळ जाऊन सांगते, मावशी आई मी मुद्दामून केलं नाही. त्यावर कालिंदी चवताळून उठते आणि सांगते, लाज नाही वाटत का तुला? तेव्हा तोंड उघडायला तुझी काय दातखिळी बसली होती का? असे म्हणून कालिंदी पुन्हा लीलाला धक्का मारते. कालिंदी लीलाचा गाल पकडून तिला सांगते की तुझी सर्वात मोठी चूक काय माहितीये का? स्वतःची किंमत न ओळखणं. कालिंदी लीलाला ओरडून विचारते, तुझं कोणाशी लग्न झालंय? त्यावर लीला घाबरत बोलते, अभिराम जहागीरदार. त्यावर कालिंदी पुन्हा म्हणते, अभिराम जहागीरदार. ह्या नावाचा वापर करून त्या सुनांना आणि त्या घराला स्वतःच्या बाजूने वळवायला पाहिजे होतंस तू. पण तू काय केलंस? तुझ्या आईचा आणि तुझ्या बहिणीचा होत असलेला अपमान तू मुकाट्याने सहन करत राहिलीस. लीला हा सगळा ओरडा ऐकत असते आणि रडत असते. त्यावर कालिंदी म्हणते, तू त्या दिवशी घरी आलीस ना, तेव्हाच मला वाटलं नवऱ्याने टाकलेली बहीण घरात आहे म्हटल्यावर माझ्या रेवतीच्या लग्नाचं काय होईल ह्याचा जरा सुद्धा विचार तुझ्या डोक्यात आला नाही. कालिंदी लीलाला सांगते की तुझ्यामुळे मी सेकंड हँड आयुष्य जगत आली आहे.
तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आणि लीला केविलवाण्या नजरेने कालिंदीकडे बघत असते. लीला खूप रडत असते. कालिंदी लीलाला सांगते की मी खूप सहन केलंय तुझ्यामुळे, पण तुझ्यामुळे जर रेवतीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर ते मला चालणार नाही. आणि शेवटी कालिंदी लीलाला सांगते की निघायचं, लवकरात लवकर माझ्या घरातून निघायचं. असे म्हणून ती लीलाचा चेहरा पकडते आणि सांगते, एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायची, माझ्या ह्या घरात आता तुला स्थान नाही. असे म्हणून कालिंदी तिथून निघून जाते आणि लीला रडत असते. इथे विश्वरूप अंतराचा फोटो काढत असतो आणि तेवढ्यातच एजे तिथे येतो आणि एजे विश्वरूपवर खूप चिडतो. एजे विश्वरूपला म्हणतो, काय चाललंय हे? त्यावर आजी म्हणते, त्याला काही बोलू नकोस, मीच त्याला सांगितलंय हा फोटो तिथून काढ. एजे आजीना म्हणतो, का आई, का? त्यावर आजी म्हणतात की अंतरा सतत तुझ्या मनात असते असं म्हणालास ना तू, मग या भिंतीवरच्या फोटोची काय गरज आहे? या घरातल्या सगळ्या अंतराच्या फोटोंना मी नाहीसं केलं तरी सुद्धा तुला अंतराची आठवण येतच राहणार ना. त्यावर एजे सांगतो, तरीही मला तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सदैव लागतोच आई. त्यावर आजी सांगतात, मग डोळे मीट आणि आठव तिला. बरोबर आहे ना की आता डोळे मिटल्यावर प्रत्येक वेळी अंतराचा चेहरा तुझ्या समोर येईल अशी खात्री तुला वाटत नाहीये. आणि आजी असं म्हणताच एजेला लीलाची आठवण येते. म्हणजेच एजेने यशला सांगितले असते की मला एकदा स्ट्रॉंग कॉफी लागते, त्यावेळेला त्याला लीलाची आठवण आलेली असते. तेच एजेला पुन्हा आठवते. तसेच एजेला लॅपटॉपच्या बॅगचा इन्सिडेंट सुद्धा आठवतो, त्यावेळेला सुद्धा त्याला लीलाची आठवण आलेली असते. आजी एजेला सांगतात की आता लीला हळूहळू तुझ्या मनात घर करू पाहते आहे. तर एजे सांगतो, असं अजिबात नाहीये. त्यावर आजी सांगतात, असंच आहे अभिराम, म्हणूनच तू तिला घराबाहेर काढलं, कारण तुला भीती वाटत होती लीला एक ना एक दिवस तुला तिच्या प्रेमात पडायला लावेल. त्यावर एजे सांगतो, दॅट्स इम्पॉसिबल आई. त्यावर आजी सांगतात, ह्याच गोष्टीचा त्रास होतोय ना तुला, म्हणूनच तू लीलाला लांब लांब ढकलतोयस ना. त्यावर एजे सांगतो, तिच्या मूर्खपणामुळे मी तिला या घरातून बाहेर काढलंय आई. त्यावर आजी सांगतात, मग ती असं का वागली हे सांगण्याची संधी तू तिला का नाही दिलीस? कारण ती निर्दोष आहे हे सिद्ध झालं तर? ह्या दडपणामुळे. त्यावर एजे सांगतो, बस आई, बस बस झालं आता प्लीज. त्यावर आजी अभिरामला सांगतात, मी गप कशी बसू अभिराम, मी आता थांबू नाही शकत. तू माझ्या सुनेला बाहेर काढलंयस आणि ह्यासाठी नाही की तिने चूक केलीये, तर ह्यासाठी की ती खूप चांगली आहे. तुला भीती वाटते की हळूहळू ती तुझ्या बायकोची जागा घेईल. आजी एजेला सांगतात, आयुष्यात सगळ्यांनाच पुढे जावं लागतं, असं एके ठिकाणी थांबून नाही चालत. हे ऐकून एजे शॉक तर असतो आणि तो विचारही करत असतो. आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.